लाईव्हवर तुमचं स्वागत आहे। हे बघा, गाड्या सोडून सगळे कसे रिकामे बसलेत। यांना काही काम नाही। येऊ काटाय वजन करायचा। तिकडे बघा, लोक कसे जेवण तयार करायलेत। या बिराजार कारखान्याची अवस्था लय बेकार आहे। लाईव्ह चालू होतं, पण त्याच्या शेवटी एका महिलेची जोरात हाक ऐकू येते आणि व्हिडिओ कट होतो। ही हाक होती अश्विनी डोंगरेची आणि तिनं हाक दिलेली आपला नवरा गणेश डोंगरेला। घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि बातम्या यायला सुरू झाल्या। बीडचा रील स्टार गणेश डोंगरे याच्या अपघाती मृत्यूच्या या घटनेनंतर सगळीकडे हा विषय चर्चेत आला। यानंतर आमदार धनंजय मुंडे यांनी सुद्धा एक्स अकाउंटवरून पोस्ट केली गणेशला मदत करण्याची। पण या घडलेल्या घटनेनंतर कारखान्याच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आता नेमकं हे प्रकरण आहे काय? गणेश डोंगरे कोण होता? त्याच्यासोबत काय घडलं? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। बीड या ना त्या कारणाने कायम चर्चेत राहणारा जिल्हा। याच जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातलं डोंगरेवाडी जवळचं सोनाखोटा गाव। याच गावात गणेश डोंगरे आपल्या कुटुंबासोबत पत्र्याच्या शेडमध्ये राहायचा। घरात आई, वडील, बायको आणि 3 मुली असा त्याचा परिवार। शिवाय गणेशची स्वतःची गावात 1 एकर जमीन सुद्धा होती, पण त्यावर सगळा खर्च भागत नव्हता। शिवाय घरी भोरसळ आई वडील असल्यानं कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी गणेशच्या खांद्यावर होती। 3 मुलींचं पालनपोषण, त्यांचं शिक्षण, आई वडिलांची जबाबदारी आणि वाढता खर्च यामुळे गणेश ऊस तोडीच्या हंगामात बाहेरच्या शहरात ऊस तोडीला सुद्धा जायचा। याच दाम्पत्यानं मुंगळा ट्रॅक्टरद्वारे ऊस तोडणी सुद्धा सुरू केली होती। सीझनमध्ये ऊस तोडणी आणि बाकी वेळी घरी असलेली शेती यावर डोंगरे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा। शिवाय गणेश आणि अश्विनी आपल्या कामाचे व्हिडिओ सोशल मीडियावरती सुद्धा टाकायचे। गणेश आणि अश्विनी यांची जोडी बीडसह संपूर्ण सोशल मीडियावर प्रचंड फेमस होती। गरिबीत सुद्धा आनंदात कसं राहायचं हेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून डोंगरे दाम्पत्य सांगायचं। गणेशच्या बायकोचे इन्स्टावर अनेक रील आहेत। अश्विनी डोंगरे हिचे इन्स्टावर तब्बल 1,71,000 एवढे फॉलोअर्स आहेत आणि त्यावर कधी ऊस तोडणी करताना, तर कधी ट्रॅक्टरवर, तर कधी घरात असे अनेक व्हिडिओज आहेत। या दाम्पत्यानं करत असलेली कामाची कधीही लाज बाळगली नाही। ऊस तोडणी करत ज्या परिस्थितीत आपण राहतोय, आपण जे काम करतोय ते दोघंही सोशल मीडियावर दाखवत होते। पण या दोघांच्या हालाकीच्या परिस्थितीतला हाच आनंदाचा संसार एका क्षणात विस्कटला। एका अपघाताने होत्याचं नव्हतं झालं आणि हा सगळा प्रकार सोशल मीडियावर टाकलेल्या लाईव्ह मध्ये कैद झाला। तारीख 3 जानेवारी शनिवार, दुपारची वेळ। धाराशिव जिल्ह्यातला भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना। या साखर कारखान्यावर गणेश आणि अश्विनी हे एका शेतकऱ्याच्या शेतातील ऊस घेऊन आले होते। आधीच त्या ठिकाणी भरपूर ऊसाचे ट्रॅक्टर वेटिंगवर होते, म्हणून त्या ठिकाणी हे नवरा बायको आणि त्यांचे काही मित्र आपला नंबर कधी येतील याची वाट पाहत होते। आता भरपूर वेळ असल्यानं काय करायचं म्हणून अश्विनी लाईव्ह आली। गणेश आणि त्याचे मित्र ज्या ठिकाणी बसले होते ते सगळं तिने दाखवलं। सध्या आपण कारखान्यावर आहोत। हा कारखाना बेकार आहे। इथं असलेल्या ड्रायव्हरला स्वतः जेवण करायला लागतंय। 3-4 दिवस या कारखान्यावर वाहन खाली होत नाही। पाचट नसेल तर गाडीला 500 रुपये दंड असतो, असं सगळं ती बोलत होती। आणि दुसऱ्या क्षणाला आपला नवरा गणेश जिकडे बसला होता तिकडं एक जोरात आवाज देत पळत गेली। व्हिडिओही कट झाला। त्यानंतर काय झालं हे सगळं आता समोर आलंय। पळत गेलेल्या अश्विनीचा समोरचं दृश्य पाहून थरकाप उडालेला, कारण गणेश आणि त्याच्या मित्राच्या अंगावर उसाची संपूर्ण ट्रॉली कोसळलेली। गणेशच्या मित्रांनी त्याला आणि त्याच्या मित्राला ढिगाऱ्यातून बाहेर काढलं आणि त्याला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, पण तोपर्यंत गणेशचा मृत्यू झाला होता। इकडे गणेशाच्या अपघाताची आणि मृत्यूची बातमी संपूर्ण सोनाखोटा गावात पसरली आणि संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला। ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी अश्विनी ही सोशल मीडियावर लाईव्ह होती। तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे या सगळ्या घटनेचं सत्य समोर आलं। आता स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश याचा अपघात नेमका कसा झाला हे स्पष्टपणे समोर आलेलं नाहीये। पण काहींच्या मते जेव्हा गणेश हा त्या ट्रॉलीजवळ टेकून बसला होता तेव्हा त्या ट्रॉलीला दुसऱ्या एका बाजूने ट्रॅक्टरनं धडक दिली आणि संपूर्ण ऊस ट्रॉलीसह गणेशाच्या अंगावर कोसळला। तर काहींच्या म्हणण्यानुसार ट्रॉलीत ऊस जास्त असल्यानं ती एका बाजूला आधीपासूनच झुकलेली होती आणि त्यामुळे संपूर्ण ऊस गणेशाच्या अंगावर कोसळला। पण सध्या या घटनेचा तपास उमरगा पोलीस करत आहेत, त्यानंतरच सत्य बाहेर येईल। तर ही घटना कारखान्याच्या चुकीमुळे झाली आहे। कारखान्यावर जाण्यासाठी नीट रस्ता नाही, कारखान्यावर वेळेवर माप होत नाही आणि माप न झाल्यामुळे गणेशला तिथं वाट पाहत बसावं लागलं आणि त्यात त्याचा मृत्यू झाला अशी टीका होते। त्यामुळे अपघाताची जबाबदारी स्वीकारून साखर कारखान्यानं गणेशची 3 लेकरं, पत्नी आणि आई वडिलांसाठी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ द्यावी आणि त्यांच्या पालनपोषणाची, शिक्षणाची जबाबदारी घ्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे। तर इकडे गणेशच्या या अपघाती मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, ज्यात अजित पवार गटाचे आमदार धनंजय
धनंजय मुंडेंनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय, गोड उसाची आणखीन एक कडू आणि दुःखद कहाणी. वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील रहिवासी असलेल्या अत्यंत सामान्य ऊसतोड कुटुंबातील ऊसतोड कामगार गणेश डोंगरे याचा धाराशिव जिल्ह्यातील एका साखर कारखान्यात घडलेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. परिस्थितीने अत्यंत गरीब पण स्वाभिमानाने ऊस तोडणी करून आपल्या कुटुंबाचे निर्वहन करणाऱ्या आमच्या या बांधवाच्या अकाली निधनानंतर त्याचे मुलबाळ आणि कुटुंब उघड्यावर पडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. राज्य शासनाने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून या कुटुंबाचं आर्थिक संरक्षण आणि पुनर्वसन करण्याची लेखी मागणी शासनाकडे करणार आहे. ऊसतोड कामगारांचे नेहमी घडणारे अपघात तसेच त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण आणि स्थैर्य याबाबत राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचा मंत्री असताना मी प्रस्तावित केलेल्या योजना पूर्णत्वास नेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी शासनानं ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे. गणेशच्या अकाली निधनानं दुःखाचा डोंगर कोसळलेल्या डोंगरे कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. तसेच ऊसतोड मजुरांचे नेते आणि माजी आमदार केशवराव आंधळे यांनी सुद्धा गणेश यांच्या तिन्ही मुलींची शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचं जाहीर केले. आता या प्रकरणात पोलीस तपासात नेमकं काय समोर येतं, या सगळ्यात कारखान्यावरती कारवाई होते का आणि गणेशच्या कुटुंबियांना न्याय मिळतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. पण तोपर्यंत संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा होते ते म्हणजे आपल्या कामाची कधीही लाज न बाळगता त्याचे व्हिडिओ शूट करून आनंदात जीवन जगत असलेल्या गणेश आणि अश्विनी या दाम्पत्याची आणि त्यांना पाहून अनेकांना आजवर आयुष्य जगण्यासाठी मिळालेल्या प्रेरणेची.